कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली कोल्हापूर बायपास वाहतुकीसाठी बंद। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर सांगली परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे दोन्ही नद्या धोक्याच्या स्तराकडे वाटचाल करत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। हरिपूर येथे कृष्णा वारणेचा संगम असल्याने पाण्याचा वेग आणखी तीव्र झाला आहे। नदीपात्रातील पाणी बाहेर वाहू लागल्यानं 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सांगली कोल्हापूर बायपास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। धरण पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने नदीकाठच्या भागात पाणी शिरत आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे। धोकादायक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस कोल्हापूर आणि सांगली परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।